पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होते आहे. या पार्श्वभूमीवर अद्यापही पाऊस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला नाही, पेरण्या खोळंबल्या आणि अशातच भीषण पाणी टंचाई परत एकदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सतावते आहे. आपण आहोत खामगावमध्ये. खामगावातील काही भागामध्ये अशा प्रकारचं चित्र आहे. आपण पाहू शकता की महिलांना दूरवरून येऊन या ठिकाणी जो वॉल आहे त्या वॉलवरती येऊन या महिलांना पाणी भरावं लागते, अशी ही स्थिती आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर लोकांना हंडे या कॅरेच्या साह्याने पाणी या ठिकाणी आणावं लागतं. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधू. काही काय समस्या आहे आणि कुठपासून आपण पाणी घ्यायला, किती अंतरावरून पाणी घ्यायला येतं? साईनगरापासून येतो दादा आम्ही. कमसे कम 1-1.5 किलोमीटर आहे वालपासून. आणि पावसाळ्यात तर गारा होते ना, आम्हाला 2-3 किलोमीटर लांबून जावं लागते पाण्याला. आणि अशा हायवेनं न्यावं लागते पाणी, इकडनं नाही येत गाडी. तर आता नळ येत नाही ही समस्या आहे, तर मग इथं आपल्याला किती वेळ लागतो पाणी घ्यायला? इथं 1-1.5 तास उभं राहावं लागते. नेमकी प्रशासनाकडे आपली काय मागणी आहे? पाणी द्या आणि रोड द्या आम्हाला. ही पाण्याची हीच परिस्थिती आहे. परिस्थिती हो, कॅनाद्वारेच पाणी न्यावं लागतं. हा कॅनच कॅनाद्वारेच पाणी न्यावं लागते, असं यांची स्थिती आहे. आपण पाहू शकता हा वॉल आहे आणि या वॉलवरती ह्या महिला कॅन घेऊन आलेल्या आहेत, काही हंडे घेऊन आलेले आहेत. आपल्या आणखी काही महिला आहेत. काय सांगा, पाण्याची काय समस्या? पानी की ऐसी समस्या है उधर, पानी नहीं आ रहा है, क्या करना? वो इतने दूर से आओ, ले जाओ, करो, उधर है नहीं नल, सब पानी के लिए रो रहे। अब दोपहर का टाइम है, 12-12:30 का बाद टाइम होगा. अब इतने धूप में आप पानी के लिए आए, तो क्या कहना चाहेंगे प्रशासन? वो कहेंगे कि नल लगा दो उधर के लिए, इतने धूप में आओ, बीमार हो तो कौन करेगा पानी के लिए? ऐसे बैठे बोलो तो उधर के लोग सुनते नहीं है पानी के लिए. हर बार बोलो तो बोलते पानी नहीं है, इतने दिनों से पाइप खोदे पर उसका कुछ आरज नहीं करे. ऐसा है. नगर सेवक है तुम्हारे भाभियों को, क्या कहते हैं नगर सेवक? हाँ? नगर सेवक है ना तुम्हारे प्रभाग में, वो भी बोलते हैं नल के बारे में. नहीं, वो कुछ करते नहीं है, बस वो मतदान लेकर चले जाते. उन्होंने कुछ करना चाहिए ना, ऐसा पानी के लिए खोदना चाहिए, कोशिश करना चाहिए, आकर किसको पूछना चाहिए क्या परेशानी है. नहीं उधर के बस वो बैठे रहते घर में, क्या करते क्या मालूम इतने दिनों से. चुनाव के दौरान आते. हाँ, चुनाव के लिए बराबर आते दरवाजा ठोकने के लिए, बाकी वो देखते नहीं है क्या परेशानी है. निवडणुकी दरम्यान फक्त येतात आणि त्या ठिकाणी मोठमोठे त्या ठिकाणी गोष्टी सांगितल्या जातात. मग प्रत्यक्षात आपण पाहिलं ह्या ठिकाणी महिलांना कशा प्रकारे या पाण्याच्या समस्येसाठी एक मोठं शहर म्हणून खामगावकडे पाहिलं जाते. या खामगावामध्ये ही परिस्थिती आहे आणि लवकरच हा प्रशासनाने प्रश्न मार्गी लावावा हीच या महिलेची मागणी आहे. LS मराठीसाठी गणेश सवडकर, खामगाव, बुलढाणा.